इथे गणित काय लिहिलंय 26 जानेवारी 2026 ला सोमवार असेल तर 16 सप्टेंबर 2013चा वार काढायचा आहे आपल्याला। वार दिलाय आपल्याला 26 जानेवारी 2026 चा वार काढायचा आहे आपल्याला पार कधीचा 2013 चा। काय करायचं इथं मध्ये एक रेष मारायची। आता जानेवारी नंतर सप्टेंबर महिना येतो ना, हा महिना नंतर असल्यामुळे इथे काय करायचं अधिकचं चिन्ह द्यायचं। इथे काय करायचं अधिकचं चिन्ह। आता इथे बघा बरं 2026 आणि हे आहे 2013। मग आपल्याला पुढे जायचंय का मागे जायचंय? मागे जायचंय। 2013 चा वार काढायचा आहे म्हणजे कधीचा काढायचा आहे? मागचा काढायचा आहे। साल मात्र मागचं आहे, मग इथे काय करायचंय वजाचं चिन्ह द्यायचं। एवढं लक्षात राहील। महिना इथे पुढचा दिलेला आहे म्हणून आपण काय केलं इथं अधिकचं चिन्ह। पुढची कृती काय करायची आपल्याला? आपण इथे एक रेष मारून घेतली। मग आता काय करायचंय पहा, इथे जानेवारी महिना तो जानेवारी तसंच लिहून घ्यायचा। जानेवारी, फेब्रुवारी, जून, ऑगस्ट आणि सप्टेंबर। इथे काय करायचे आपल्याला अशी नावं लिहून घ्यायची जानेवारी पासून तर सप्टेंबर पर्यंत। आता इथे पहा आपण मागे पण ट्रिक शिकलो होतो एक, तेव्हा पाहिलं होतं की जानेवारी मधली 26 तारीख येईल। मग आपण काय केलेलं होतं 31 मधून 26 वजा केले। तसंच इथे करायचं। 31 मधून 26 वजा करायचे, किती राहतील आपले? 5 राहतील। फेब्रुवारीचे आता इथे पहा, इथे एक लक्षात घ्यायचे आपल्याला, फेब्रुवारी महिन्यामध्ये 28चा असो किंवा 29चा असो दिव्या, इथे लक्षात ठेवायचं शून्य घ्यायचं। इथे फेब्रुवारी महिना इथे आला काय करायचं आपल्याला शून्य लिहून घ्यायचं। नंतर आहे मार्च। मार्चचे किती लिहायला लागतील आपल्याला? आपण त्या दिवशी शिकलो होतो आहे की नाही, 7 मार्च असतो 31 दिवसांचा। 31 ला 7 ने भाग दिला 7 चौक 28 उरतात 3। मग हे पाठ झालं पाहिजे आपलं। मार्चचे 3, एप्रिलचे 3 2, मेचे 3, जूनचे 2, जुलैचे 3, ऑगस्टचे 3, कारण हे दोन्ही पण महिने 31 दिवसांचे असतात। आता पहा इथे सप्टेंबरचा आपण त्या दिवशी पण पाहिलं 16 दिवस लिहून घ्यायचे। सप्टेंबरचे किती दिवस लिहून घ्यायचे? 16। यांची करायची बेरीज। 5 आणि 3 8, 9 10 11 12 13, 13 आणि 2 15, 15 आणि 3 18, 18 आणि 3 21, 21 मध्ये तुम्ही 16 मिळवले की किती होतात? 37 होतात। बरोबर ना? पण इथे चिन्ह पहा, हे लक्षात ठेवा, इथे चिन्ह कोणतं दिलं आपण? अधिक, म्हणून याला अधिक चिन्ह देऊ। हे झालं। आता त्याच्यानंतर आपल्याला काय करायचे 2026 मधून हे 2013 काय करायचे वजा करायचे। 2026 वजा 2013, 6तून 3 गेले 3, 2तून 1 गेला 1, 13 म्हणजे तुमच्या इथे किती आले 13। पहा इथे एक लक्षात घ्यायचे, आता 2013 पासून 2026 पर्यंतचे आपल्याला लीप वर्ष याच्यात ऍड करायचे। 2013 नंतरचं लीप वर्ष 2016, त्याच्यानंतर 2020, 2024, 2028 पण ते 26 च्या नंतर येईल म्हणजे ते धरायला लागेल का? मग किती झाली लीप वर्ष? 1 2 3। मग या 13 मध्ये ती 3 ऍड करायची। 13 आणि 3 किती झाले? 16। पण याला चिन्ह कोणतं देणार तुम्ही? वजा। चिन्ह कोणतं देणार? वजा। आता इथे आहेत अधिक 37 वजा 16। मग आपण धन ऋणाचा नियम शिकलेलो आहे। 37 चिन्ह नाही दिलं तरी चालतं धन चिन्ह, वजा काय 16। आणि जरी चिन्ह दिलं तरी तुम्हाला लक्षात असेल अधिक वजा जर चिन्ह असेल तर काय करतात? वजाबाकी करतात। मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची, चिन्ह मात्र मोठ्या संख्येचं द्यायचं। मग इथे वजाबाकी करू आपण। 7तून 6 गेला खाली राहिले 1, 3तून 1 गेला खाली राहिले 2। आता किती आली रे आपली वजाबाकी? 21। आता काय करायचं या 21 ला परत 7 ने भाग द्यायचा। 7 एके 7, 7 त्रिक 21। आपण मोठ्या संख्येला चिन्ह काय आहे? अधिक, त्याच्यामुळे मग इथं अधिक चिन्ह। अधिक चिन्ह नाही दिलं तरी पण चालते। भाग दिल्यानंतर आपली बाकी उरली 0। मग काय करायला लागेल आपल्याला? 0 उरली म्हणजे काय? तोच वार आहे।
अधिक शून्याचा अर्थ काय वार येणार? सोमवार. मग 16 सप्टेंबर 2013 ला वार कोणता असेल? सोमवार. इथे तारीख दिली 10 डिसेंबर 2005 आणि वार आहे शनिवार. त्या दिवशी आपल्याला काढायचं आहे 2 फेब्रुवारी 2026 चा वार काढायचा. मग पहिली काय करायची, इथे रेष मारून घ्यायची. रेष मारल्यानंतर आपल्याला काय करायचे, आता इथे आहे डिसेंबर महिना, इथे आहे फेब्रुवारी महिना. डिसेंबर पासून मागे जावं लागेल ना फेब्रुवारीला, म्हणून काय चिन्ह द्यायचं, इथे वजा द्यायचं. इथे आहे 2005 वर्ष, इथे आहे 2026. 2005 वरून आपल्याला 2026 चा काढायचा आहे वार, म्हणजे मग इथे करायला लागेल आपल्याला अधिक चिन्ह द्यावं लागेल. आता काय करायचं, फेब्रुवारी पासून डिसेंबर पर्यंत काय करू आपण, महिन्यांची नावं मांडून घेऊ. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, ऑगस्ट नंतर आहे सप्टेंबर, नंतर ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर. इथे आपल्याला काय करायचंय, फेब्रुवारीला सुरुवात झाली म्हणून इथे शून्य लिहायचा नाही. आता 2 फेब्रुवारी 2026 हे लीप वर्ष नाही, हे सामान्य वर्ष. मग या सामान्य वर्षातला फेब्रुवारी महिना असतो 28 दिवसांचा. मग 28 मधून 2 गेले, इथे उरतील किती दिवस? 26. मार्च असतो 31 दिवसांचा. मार्च मध्ये 31 दिवस असतात. 31 ला 7 ने भागलं तर उरतात 3. इथे उरतील 2, इथे 3, इथे 2, 3, 3, 2, 3, 2. आता डिसेंबरचे दिवस आहेत 10, म्हणून इथे घ्यायचे 10 दिवस. यांची करायची बेरीज. 26 आणि 3 29, 29 आणि 2 31, 31 आणि 3 34, 34 आणि 2 36, 36 आणि 3 39, 39 आणि 3 42, 42 आणि 2 44, 44 आणि 3 47, 47 आणि 2 49 आणि 49 आणि 10 झाले 59. चिन्ह कोणतं द्यायचं? वजा. आता इथे काय करायचं, 2026 मधून 2005 काय करायचे आपल्याला? वजा करायची. 2005, 7तून 5 गेला खाली राहिले 1, 2तून 0 गेले 2. आता आपल्याला पाहिजे 2005 पासून 2026 पर्यंतचे लीप वर्ष मोजायचे. आपल्याला 2005 च्या नंतरचं लीप वर्ष कोणतं आहे सांगा बरं? 2008, नंतर 2012, 2016, 2020 आणि 2024. किती लीप वर्ष झाली? 1 2 3 4 5, म्हणून इथे मिळवायचे 5. 21 आणि 5 झाले 26. आता या 26 ला चिन्ह आहे अधिक. इथे वजा 59 आहे, इथे अधिक 26 आहे. म्हणजे काय करावी लागेल तुम्हाला? वजाबाकी करायला लागेल. वजा 59 मधून अधिक 26 काय करायचे तर आपल्याला वजा करायचे. 9तून 6 गेले 3, 5तून 2 गेले 3. चिन्ह मात्र राहील मोठ्या संख्येचे, इथे राहील वजा चिन्ह. वजा 33 ला आपल्याला काय करावं लागेल? आता 7 ने भाग द्यावा लागेल. 7 एके 7, 7 चोक 28. बाकी किती उरेल रे? 5. चिन्ह मात्र वजाच राहील. याचा अर्थ काय? या शनिवार पासून तुम्हाला वजा 5 म्हणजे मागे 5 दिवस जावं लागेल. आता म्हणजे काय करावं लागेल तुम्हाला? शनिवारच्या मागे 5 दिवस जावं लागेल. शनिवार, त्याच्या मागे 5 दिवस जायचे. मग कोणता वार येईल? शनिवारच्या आधी शुक्रवार, गुरुवार, बुधवार, मंगळवार, आणि सोमवार. 1 2 3 4 5. आपण 5 दिवस मागे गेलो, आपल्याला वार कोणता मिळाला? सोमवार. म्हणून 2 फेब्रुवारी 2026 चा वार असेल सोमवार. जो आज आहे सोमवार. त्याच्यानंतर आपण हे सोडून 2 फेब्रुवारी 2026 ला सोमवार आहे, तर आपल्याला काढायचे 12 मे 2006 चा वार काढायचा. मध्ये एक रेष देऊन घ्या. इथे काय करायचे? आता फेब्रुवारीवरून आपल्याला मे मध्ये जायचं आहे की नाही, म्हणजे पुढेच जायचंय. मग इथे चिन्ह द्यायचं अधिक. इथे 2026 मधून
2006 वर जायचे म्हणजे कुठे जायचे आपल्याला मागे जायचे म्हणजे इथं चिन्ह मात्र येईल वजा. हे लक्षात आलं तुमच्या. आता काय करायचे फेब्रुवारी पासून तर मे पर्यंत आपल्याला महिने मांडून घ्यायचे. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे. मे पर्यंत आपण दिवस लिहिलेले आहेत पाहिजे. आता 2 फेब्रुवारी 2026 चा इथं जर 2026 पाहिलं तर हे सामान्य वर्ष आहे. त्या सामान्य वर्षामध्ये दिवस असतात फेब्रुवारीचे 28, त्यातले 2 इथे दिलेत. उरले किती 26. मार्चचे किती लिहायचे 3, एप्रिलचे 2, मे मधले दिवस लिहायचे 12. 26 आणि 3 29, 29 आणि 2 31, 31 आणि 12 होतात 43. चिन्ह मात्र अधिक. आता काय करायचे 2026 मधून 2006 आपल्याला वजा करायचे. मग इथं काय करायचं 6तून 6 गेले 0, 2तून 0 गेला 2, इथे उरतील 0. त्याच्यानंतर आता आपल्याला पाहिजे 2006 पासून तर 26 पर्यंत किती लीप वर्ष येतात. 6च्या नंतरचं लीप वर्ष आहे अथर्व 2008. त्याच्यानंतर 2000 सांगा पटापट. 2016, 2020, 2024. म्हणजे किती 1 2 3 4 5. म्हणून याच्यात आपण ऍड केले 5. हे झाले 25. चिन्ह कोणतं द्यायचं याला वजा. तर इथे अधिक 43 आहे तिथे वजा 25 आहे. म्हणजे तुम्हाला काय करावी लागेल वजा बाकी. अधिक 43 वजा 25. 13तून 5 गेले खाली उरले 8, 3तून 2 गेले खाली उरले 1. चिन्ह मात्र मोठ्या संख्येचं. मोठ्या संख्येला चिन्ह होतं अधिक. मग अधिक चिन्ह नाही दिलं तरी चालेल. आता इथे राहिलेत 18. 18ला भाग द्यायचा 7ने. 7 एके 7, 7 दुने 14. 18तून 14 गेले बाकी उरली 4. चिन्ह मात्र अधिकी. मग आता आपल्याला काय करायचंय या अधिक 4 म्हणजे या सोमवारपासून आपल्याला 4 दिवस पुढे जायचे. सोमवार दिलेला वार होता आपल्याला सोमवार. सोमवारच्या पुढे 4 दिवस मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शुक्रवार. मग 12 मे 2006 रोजी वार कोणता असेल शुक्रवार. अशा पद्धतीने या ट्रिकने आपण काय करू शकतो अगदी पटकन दिलेल्या तारखेचा वार काढू शकतो.